उद्धव ठाकरे शिवसेनेचे पिंपरी चिंचवडमधील नेते मोरेश्वर भोंडवे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि इथं एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय। या स्पर्धेच्या ठिकाणी कुठंही तुम्हाला उद्धव ठाकरे अथवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा फोटो दिसत नाहीये, मात्र फोटो दिसतोय तो अजित पवारांचा। विधानसभेपूर्वी अजित पवार गटातून मोरेश्वर भोंडवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला होता, मात्र आता अजित पवारांच्या फोटोनं ते हितला आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने अशा प्रकारे प्रचार करताना दिसत आहेत। मोरेश्वर भोंडवे आता आपल्यासोबत आहेत। माशालाच्या हाती काय घड्याळ घेतलंय का? इथं उद्धव ठाकरेंचा फोटो दिसत नाही, अजित पवारांचा दिसतोय। नाही, दादा तर आमचं पहिल्यापासून दैवतच आहे ना, त्यामुळं दादांना जेव्हा प्रेम आहे आम्ही आज दादाकच आहे मी। कारण काही मधल्या काळात दादांना चिंचवड विधानसभेमध्ये त्यांना जागा नव्हती, म्हणजे BJP साठी होते, त्यामुळं मी दादांना सांगितलं की मी जरा पर्याय शोधतो। दादांना विचारून मी हे सगळं केलेलं आहे। दादांच्या सल्ल्याने सगळं झालंय? सल्ल्यानं नाही, विचारले की आम्ही आता आम्हाला इथं जागाच नाही, आता किती वर्ष आम्ही थांबायचंय, म्हणून दादा म्हणे ठीक आहे, तुम्हाला काय करायचं करा। मग आता कुठल्या पक्षात आहे तुम्ही? उद्धव ठाकरेंच्या की अजित पवारांच्या? नाही, ओनली दादा। पक्षप्रवेश ठरलाय म्हणजे तुमचा? पक्षप्रवेश करायची गरज नाही ना, पक्षप्रवेश काय करायची गरज आहे? पण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तुम्ही प्रवेश केलाय जाहीर, मग इकडे प्रवेश करावा लागेल ना तुम्हाला? नाही, प्रवेश करा, मी यांच्याकडे ना 92 पासून प्रवेशची गरज नसेल। आमच्या पक्षात काय एखादा महिना इकडे तिकडे गेल्याने काय फरक पडत नाही। तर दादा आम्हाला मधला प्रवेश ही तडजोड होती तुमची? तडजोड नाही, कारण इलेक्शनला मला आमदारकी उभं राहायचं होतं, ते तिकीट मला भेटलं नाही, त्यामुळं मी हे आता आमचा विधानसभा रावेत हे वेगळंच होणार आहे, त्यामुळं नक्कीच मला दादा पुढल्या वेळेस मलाच तिकीट देईन, कारण नक्कीच घड्याळाला चिन्हालाच इथं तिकीट सुटणार। कारण चिंचवड BJPला आणि इकडे आता रावेत विधानसभा व्हायला बसली, त्या विधानसभेची तिकीट तर दादा मला देणारच ना। म्हणजे तुम्ही आत्ता विधानसभेला महाविकास आघाडीत राहून महायुतीचा प्रचार करण्याचा हा त्याचीच एक खेळी होती? नाही, दादांनी मला फोन केला होता की बाबा मोरेश्वर, तुला तिकीट भेटलं नाही, पण एक काम कर, आता शंकर शेठ जगतापांचा फोन मतदान करला, सगळं सहकार्य कर। मग त्यांना मी सहकार्य केलं, दादाच्या सांगण्याहून केलेलं आहे मी। अजितदादांनी सामावून घेतलं म्हणजे तुम्हाला? अहो, आम्ही गेलोच नाही कुठं, तर सामावून घेणारच ना आम्हाला। आता आम्ही किती वर्ष दादा संघ येणार, 92 पासून दादा संघ आहे, दादा खासदार होते तेव्हापासून आम्ही दादा संघ आहे। आणि जोपर्यंत दादा, आता एक तिकिटाचा विषय होता म्हणून आम्ही बी किती दिवस थांबायचं म्हणून आम्ही, म्हणजे आगामी महानगरपालिका तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहात? हा, घड्याळाचं चिन्ह हो, दादा संघच हे म्हणलं, घड्याळ चिन्ह झालं ना आमचं। तर विधानसभेपूर्वी आपण बघितलं होतं की अजित पवारांना त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये धक्क्यावर धक्के बसले होते, परंतु अजित पवार आता आपल्याला सोडून गेलेल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सामावून घेतायत, आपला बालेकिल्ला मजबूत करतायत। नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।